नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे 7 जन्माचं दान म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी अनेक सण आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावे व 7 जन्मी हाच नवरा लाभावा यासाठी स्त्रिया हा सण साजरा करतात. त्या दिवशी उपास केला जातो आणि नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची कामना केली जाते. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत घेतले आणि त्यावेळेला ज्या वृक्षाखाली ती सत्यवानाचे डोके मांडीवर घेऊन बसली होती तो वृक्ष म्हणजे वटवृक्ष, वडाचे झाड. आता वडाचे झाड हे भव्य, दिव्य व कधीही नष्ट न होणारे आहे. कारण त्याच्या पारंब्या ज्या लोंबतात त्या खालपर्यंत जमिनीमध्ये जातात, मातीमध्ये रुजतात आणि त्याचेच पुढे त्या वटवृक्षामध्ये रूपांतर होते. तसं पाहिलं तर वडाचे झाड हे आपण त्याला अमर वृक्ष असे म्हणतो. कारण किंवा त्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या वडाच्या झाडासारखंच माझं सौभाग्य अबाधित अखंड राहावं, याच जन्मी नव्हे तर 7 जन्म हाच जोडीदार मिळावा म्हणून स्त्रिया वडाची पूजा करतात. आता वटपौर्णिमे दिवशी गरिबापासून तर एखाद्या झोपडीतील स्त्रियांपर्यंत सगळ्या जणीच यामध्ये भाग घेतात आणि वडाच्या झाडाला जाऊन मनोभावे त्याची पूजा करतात. हा सण जो आहे साज शृंगाराचा आहे. सुंदर साडी घालून, केसामध्ये गजरा माळून आणि नाकात नथ असेल, हातात हिरव्या बांगड्या असतील, आपली जशी परिस्थिती आहे त्या प्रकारे ह्या स्त्रिया हे आभूषण परिधान करून वडाच्या झाडाला जातात. त्या मैत्रिणीचा ग्रुप जेव्हा जातो तेव्हा हास्य, विनोद, त्याचबरोबर भक्ती ही त्यांची त्याच्यामध्ये ओसंडून वाहत असते. तर हातामध्ये पूजेचं तबक असतं, ताट असतं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, फुलवात असते, पैसे असतात, बत्ताशे असतात आणि विशेष म्हणजे या मासामध्ये येणारा किंवा या ऋतूमध्ये येणारा आम्रवृक्ष जसं फुलून येतो म्हणजे आंब्याचं फळ, आंबा हे पूजेसाठी घेतलं जातं आणि मनोभावे त्या वडाची पूजा करतात. प्रथमतः वडाला पाणी घातलं जातं आणि मग हे सगळं दिवा वगैरे लावून पूजेचं साहित्य ठेवून तो धागा जो आहे तो बांधून 7 फेऱ्या मनोभावे त्या वडाला गुंडाळत असतात आणि प्रत्येक धाग्याबरोबर धागा गुंडाळत असताना माझा जोडीदार मला 7 जन्म मिळावा अशी त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. तसं जर पाहिलं तर स्त्री ही कधीही स्वतःसाठी काहीच मागत नाही. नेहमी ती आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या मुलाबाळांना, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी ही झटत असते. म्हणजे जवळजवळ ती त्यागाची मूर्तीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वडाची पूजा करत असताना ज्या भावनेनं ती करते तीच भावना तिच्या मनामध्ये सतत असते. वटसावित्री सोडून द्या, पण इतर सणाला सुद्धा जेव्हा ती दररोज घरातली पूजा करत असताना सुद्धा जेव्हा देवापुढे ती हात जोडते तेव्हा तीच मनोकामना करत असते की हे परमेश्वरा, माझं सौभाग्य अखंड राहू दे. तर अशा पद्धतीनं हा वटसावित्रीची जी पूजा आहे ही पूजा केली जाते. स्त्रिया हिला जर आपण त्यागाची मूर्ती म्हणतो त्याचं कारणच हे आहे, तन मन धन ही आपल्या संसारासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ती वेचत असते. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत राबत असते. तरीही कधीही चिडचिड नाही, राग नाही.
ज्या आनंदानं आणि ज्या उर्मीनं ती हे करत असते, ते आपल्या कुटुंबासाठी जेवढं ती राबत असते आणि तेवढीच अपेक्षासुद्धा तिला तिच्या नवऱ्याकडून, सासू सासऱ्याकडून असते, नाही असं नाही. पण प्रत्येक स्त्रीच्या कपाळी हे भाग्य असतं असं नाही. काही नवरे दारुडे जरी असले, मारपीट करणारे जरी असले, तरी या दिवशी मात्र ती कधीच म्हणणार नाही की हा जोडीदार मला परत नको. तर अशी ही त्यागाची मूर्ती स्त्री ह्या वडाची पूजा करून, जसा वड हा अक्षय आहे, कधीही म्हणजे नष्ट होणारं आहे, तसंच आपलं सौभाग्य हे अबाधित राहावं, 7 जन्मी मिळावं, हे असं अखंड सौभाग्याचं दान ती ह्या वडाच्या झाडाला मागत असते. तर असा हा आपला सण जो आहे, आपल्या संस्कृतीमधला अतिशय छान आणि सुंदर आणि तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत, या भावना जपणारा असा हा सण. प्रत्येक स्त्रीला हे उदंड आयुष्य, तिला स्वतःला उदंड आयुष्य लाभावं असं ती स्वतःसाठी कधीच म्हणत नाही. तर अशी ही त्यागमूर्ती ह्या स्त्रीला मी मनापासून धन्यवाद देते. मी जर एक स्त्री असले तरीसुद्धा या अशा स्त्रिया पाहिल्या की आपली संस्कृतीमध्ये जे हे अ, परंपरेनं चालत आलेला आहे, हा परंपरेचा वारसा आपणही जपूया. आणि या स्त्रिया गाणंही म्हणत असतात वडाच्या भोवती की वटसावित्रीची जसं तिला सौभाग्याचं दान मिळालं, तसं मलाही मिळू दे म्हणून काही स्त्रिया ही गाणीही म्हणत असतात. आणि अशा पद्धतीनं आता त्याला थोडंसं वेगळं रूप आलेलं आहे की थोडंसं श्रीमंताच्या असतील, नटणं मुरडणं असेल, हे आता थोडंसं प्रमाणात वाढलेलं आहे, रील बनवणं आहे. पण जी मूळ भावना आहे, ही भावना त्यांची अबाधित राहो. आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीला, माझ्या भगिनीला, माझ्या आया बहिणीला त्यांचं सौभाग्य अखंड लाभावं, अशी मी सुद्धा वडाला प्रार्थना करते. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.